हॅलो फ्रेंड्स, 2024 साल संपलंय आणि आम्ही आमच्या सिंधू फार्म हाऊसवर एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. हॅलो फ्रेंड्स, न्यू इयर आहे आणि न्यू इयरच्या निमित्ताने आम्ही एक छोटीशी पारिवारिक असलेली पार्टी करतोय. आम्ही बनवतोय खास चिकन बिर्याणी, पण ही चिकन बिर्याणी आपण बनवणार आहे चुलीवर. आणि म्हणून सगळी तयारी इकडे आम्ही केलेली आहे. माझी वाईफ चैताली व्हिडिओ शूट करते. या ठिकाणी मस्तपैकी पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये अगोदरच आपण मसाले जे आहेत, खडे मसाले, हे खडे मसाले याच्यामध्ये सगळे आपण टाकलेले आहेत. लवंग आहे, वेलदोडा, थोडेसे जिरे, काळी मिरी, हे सगळं जिन्नस जे आहे ते अगोदर आपण टाकलेलं आहे. त्याला चांगलं उकळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये, कारण आपण दम बिर्याणी बनवतोय, दम बिर्याणीसाठी अगोदर तांदूळ आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये थोडंसं 2-3 पळ्या आपण तेल पण टाकलेलं आहे, जेणेकरून राईस जो आहे तो आपला चिकट नाही व्हायला पाहिजे. म्हणून याच्यात अगोदर आपण 3 पळ्या छोट्या याच्या, थोडंसं तेल पण याच्यामध्ये रिफाइंड ऑइल टाकलेलं आहे. हा भात आपण बॉईल करून घेणार आहोत. मध्यम याचा शिजलेला राईस आपल्याला करायचा आहे, कारण नंतर तो दमवर जाणार आहे चिकन बरोबर. त्यामुळे तेव्हा तो चांगल्या पद्धतीने शिजेल. तर अशा पद्धतीने आपण हा राईस मस्तपैकी थोडासा मध्यम याच्यावर उकडून घेणार आहोत. चुलीवर स्वयंपाक करायची सवय आता राहिलेली नसल्यामुळे थोडासा धूर अंगाला, डोळ्याला थोडासा त्रासदायक ठरतोय. पण याची टेस्ट बघता एवढासा धूर थोडासा सहन करायला काही हरकत नाही आहे. आज आमच्याकडे खास पाहुणे म्हणजे आमच्या सगळ्या जवळपास साल्या येणार आहेत, 10-15, आणि म्हणून त्यांच्यासाठी ही खास मेजवानी हॅपी न्यू इयरची. आज 31 डिसेंबर 2024 वर्षाचा शेवटचा दिवस, त्यामुळे त्यांच्यासाठीची ही सगळी तयारी चालली. अशा पद्धतीने आपण जो राईस आहे तो राईस आपण बॉईल करून घेणार आहोत. याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, कारण झाकण जर ठेवलं तर मग ते चिकटपणा यायला सुरुवात होईल तांदळाला. तसं आपण ऑइल यासाठीच टाकलेलं आहे की तो तांदूळ चिकट होऊ नये म्हणून. हा साधारणतः आपण एक हार्डली 7 ते 10 मिनटं हा राईस याच्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. तो पूर्ण शिजवायचा नाही आहे, तर त्याला साधारणतः 75% शिजेल, कारण नंतर आपण त्याला चिकन बरोबर वाफवणार आहोत. त्यामुळे त्याच्यात तो पूर्णपणे शिजेल. म्हणून याच्यामध्ये पूर्णपणे हा राईस शिजवायचा नाही आहे. तो अंदाज घ्यायचा आहे की एक साधारणतः 70-75% तो शिजला पाहिजे. बघा मस्त वाफा येत आहेत सुंदर अशा. टेम्परेचर जे आहे ते चांगलंच मिळालेलं आहे. इकडे जर तुम्ही बघाल तर सगळे मसाले आपण ठेवलेले आहेत. याच्यामध्ये वेलदोडा, तेजपत्ता, कलर ठेवलेला आहे. हा खास करून बिर्याणीचा लकीचा मसाला जो नाशिकमध्ये मिळतो, छान मसाला आहे. याची टेस्ट खूप चांगली आहे. जिरे आहे, लवंग आहेत, काळी मिरी आहे, जिरे पावडर आहे, धने पावडर आहे, आणि त्याचबरोबर इतरही जे थोडेसे मसाले आपण याच्यात वापरणार आहोत, त्यामध्ये हळद, थोडेसे तिखट, हे सुद्धा आपण याच्यामध्ये सगळं वापरणार आहोत. तर हे चिकनला जेव्हा आपण थोडंसं याच्यामध्ये सगळं कांद्यामध्ये व्यवस्थित हे करू, परतू, तेव्हा हे सगळं आपण वापरणार आहोत. तर छान वाटतंय की अशा पद्धतीने थोडंसं आपल्या हातावरूनच पाहुण्यांसाठी बनवण्यामध्ये थोडेसे कष्ट पडतात, पण ठीक आहे, आनंदही त्याचा वेगळा असतो.
10 मिनिटं झालेली आहेत आता. तुम्ही जर बघाल तांदूळ आपण थोडासा बघायचा आहे असा हा कसा झालेला आहे. थोडं तुम्ही दातारी जर बघितला तर तो थोडासा कचरट, एकदम शिजलेला नाही, थोडासा कचरट असा राहिला पाहिजे आणि तसा तो झालेला आहे. आता आपण तांदूळ काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने तांदूळ आता पूर्णपणे निथरून घ्यायचा आहे. हा आपण झाऱ्यामधून अशा पूर्णपणे निथरून घेतोय. तांदूळ बघा किती मोकळा आणि एकदम व्यवस्थित झालेला आहे. हा अगदी मोकळा झालेला आहे, चिकट कुठेही नाही आहे. आमच्या मॅडम थोड्या नवीन असल्यामुळे त्यांना आज शूटिंग करताना त्या पटकन शॉट घेत आहेत. तर असा तांदूळ पूर्ण टेम्परेचर खूप झालेलं आहे म्हणून मी लाकडं कमी करतोय, आर कमी करतोय, नाहीतर आपला भात पूर्ण शिजून जाईल आणि तो उपयोगाचा राहणार नाही. कारण नंतर दममध्ये हा पूर्ण शिजणार पूर्णपणे. तर ऑलरेडी आपलं हे टेम्परेचर खूपच जास्त झालं आहे म्हणून मी जरा पटापट तांदूळ काढून घेतोय. चुलीवरचं स्वादच वेगळा असतो. तो आज थोडा आमच्या पाहुण्यांना चाखायला मिळणार आहे. सिंधू फार्म हाऊसवर छोटंसं आमचं असलेलं फार्म हाऊस आहे, ज्याच्यावर पहिल्यांदाच अशी नवीन वर्षाची पार्टी आम्ही करतोय. तुम्ही पण या कधीतरी. आर खूप झालाय. पातेलं कांदा महत्त्वपूर्ण आहे. आपण एक 2.5 किलोची चिकन बिर्याणी बनवतोय, ज्याच्यामध्ये 2.5 किलो आपण तांदूळ घेतलेला आहे, 2.5 किलो आपण चिकन घेतलेलं आहे, 2.5 किलो कांदा जो आहे तो आपल्याला हा असा उभा कापायचा आहे. त्याच्यामध्ये यात अजून एक जी स्पेशल आपण चटणी बनवलेली आहे, ही चटणी फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक याचं मिश्रण थोडंसं वाटून घेतलेलं आहे. याची जरा एक वेगळी फ्लेवर, जरा वेगळा टेस्ट याच्याने आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मी फक्त राजा तुझ्यासाठी, मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल, लाडाला घेऊन बे मस्त तुझ्या हातात, शोधून बसली आपली जोडी पाहिजे, एक दिलाच्या मला जोडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, साडी बिर्याणी आपली लवकरच तयार होणार आहे. आता हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झालेली आहेत आणि इकडे मदतीसाठी सुद्धा लोक आलेत. मदत फार गरजेची आहे, कारण एवढ्या लोकांची बिर्याणी बनवायची म्हणजे मदत फार महत्त्वाची आहे. आता ही सगळी साली पार्टी आहे आजची. हां, शेवटच्या वर्षाची साली पार्टी आहे. या ठिकाणी कांदा कापताना नमाताई, आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे. शिवाय त्या आजी झालेल्या आहेत. असे 2-3 त्यांनी सगळे मुद्दे घेऊन इकडे आज पार्टीला आलेले आहेत. म्हणजे पण त्यांच्याकडे पार्टी आमच्या राहणार आहेत. आहे ना, मग बॅलन्स सगळ्यांच्या पार्ट्या. पण साधारणतः 1 लिटर तेल वापरतो याच्यामध्ये. त्याच्यात अजून लागलं तर आपण वापरू शकतो, पण एवढं पुरेसं आहे. परी या ठिकाणी मदतीला आली आहे. तिने पण कांदा कापण्यामध्ये आपली मदत केली आहे. तर तेल आपल्याला तापू द्यायचं आहे. तुम्ही बघत असाल तेल तापतंय. त्याच्या अगोदर आपण हे जे खडे मसाले आहेत ते टाकून घेऊया.
तमालपत्र, थोडस जिरं थोडंसं वापरते, नंतर हिरवा वेलदोडा, दालचिनी, थोडंसं काळी मिरी, सुपर प्रॉफिटेबल बनाना चाहते हैं तो ये मैसेज आपके लिए है। सो गाइस, होता क्या है, आप लोगों ने नोट किया होगा, कुछ लोग रियल एस्टेट में ऐसे होते हैं परी जो हर महीने तो चमचा दे मोठा बुकिंग करते हैं, भातामधला. और कुछ लोग ऐसे होते हैं जो 3-4 महीने में एक बुकिंग करते हैं, और कुछ लोग महीने में 1 या 2 बुकिंग करते हैं। थोडंसं आपण शेकून और ये घेतो. फर्क किस चीज़ का है? देखिए, इसके अंदर में जो सबसे मेजर फर्क आता है वो आता है एक तो क्वालिटी, हार चांगलंच झालं आहे. क्वालिटी लीड फिल्टरिंग सिस्टम लगती है, आणि याच्यामध्ये हा जो कांदा आहे, उनको कन्वर्जन की बेस्ट कन्वर्जन कांदा आपण पटकन घेणार आहोत. चुलीवरचा आर चांगलाच तापला आहे, त्याच्यामुळे कांदा पटापट तळला जाईल. हा थोडासा आपल्याला तांबूस होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला. त्याच्यामध्ये आपण थोडंसं कांद्याला पटकन ते तो तळला जावा म्हणून थोडंसं मीठ जर टाकलं तर त्याला थोडंसं पाणी त्याचं बाहेर यायला मदत होते, आणि पाणी एकदा बाहेरमध्ये आलं पटकन फ्राय व्हायला मदत होते. पण थोडंसं वरून आपण मीठ टाकलंय. ओके शेता, कट कर आता. बघ, ही हिरवी चटणी जी आपण बनवली होती, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, ह्याच्याने बिर्याणीला, आणि थोडे 1-2 हिरव्या मिरच्या पण याच्यात वापरल्या, याच्याने एक वेगळा फ्लेवर जो आहे तो बिर्याणीला येणार आहे. त्याचबरोबर आपण थोडा याच्यात आलं लसणाची एक्स्ट्रा थोडीशी पेस्ट पण टाकतोय. आलं लसणाची थोडीशी ही पेस्ट. आता कांदा चांगला परतलेला आहे, त्याच्यात आपण आता ही हिरवी चटणी आणि त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट ती थोडीशी आपण हलवून घेतोय. कांदा हा जो आहे हा नंतर वाफेमध्ये पूर्णपणे स्मॅश होणार आहे जवळपास, म्हणून त्याला खूप असं कुरकुरीत आपण नाही करत आहोत. तो आता नरम गळायला लागला आहे. तो थोडंसं आपण हलवून घेतोय. थोडंसं झाल्यानंतर आपण चिकन याच्यात टाकणार आहोत. चिकन थोडंसं अगोदरच खूप मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, जवळजवळ 4-5 तास अगोदर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, कारण चिकन सॉफ्ट होण्यासाठी जास्त वेळ जेवढा तुम्ही ठेवाल मॅरिनेट करायला, त्याच्यात अगोदरच चिकनला जर तुम्ही बघितलं तर फोडणी होते तोपर्यंत चिकन जे आहे, चिकनला आपण जो लकी मसाला आहे बिर्याणीचा तो, थोडंसं आलं लसणाची पेस्ट ही लावून ठेवली होती, थोडंसं त्याच्यामध्ये मीठ, तर हे 4-5 तास आपण चांगलं याला मॅरिनेट होऊ दिलेलं आहे. त्यामुळे हे इतकं सॉफ्ट होईल की खाताना एकदम जाणवणार पण नाही आहे, एकदम पनीरसारखं ते लागेल. आता मसाला हा लागायला लागला आहे, आपण त्याच्यात आता चिकन टाकतो. त्यामध्ये मस्तपैकी चिकन पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मी थोडासा आर कमी करून घेतो. तो सगळंच टाकायचं आहे. हा टमाटर दे ना मला. अरे भाई उभे उभे का ते बारीक नाही, नुसते उभे उभे सगळं काप. हा काप पटापट आण लवकर. जसं इथे टाकलं तसं चिकन पाणी सोडायला लागेल.
हार मी जरा कमी केला कारण खाली लागायला लागला होता. हे सगळं ड्राय आहे. अशा पद्धतीने चांगलं जरा हलवून घेता येईल आपल्याला. मदत मिळेल. आपण आर कमी केलेला आहे. चिकन पाणी सोडायला लागलेलं आहे आणि तुम्ही जर बघाल तर चिकनचा जो कलर आहे तो कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे. जो व्हाईट होता तो आता असा थोडासा गुलाबी रंगासारखा तो शिजायला लागलेला आहे चिकन. आता अशा याच्यामध्ये आपण राईस जो आहे तो राईस याच्यावर टाकणार आहोत. मी ऑलरेडी पुदिन्याची जी पानं आहेत ती राईसमध्ये ऑलरेडी टाकून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अगोदरच मीठ पण मिक्स करून घेतलं म्हणजे मला वर खाली करण्याची जास्त गरज पडणार नाही. टमाटा याच्यात टाकलाय. थोडंसं आपण टेस्ट करून घेऊया की मीठ किती प्रमाणात आहे. मीठ टाकावं लागेल. थोडंसं चाकून घ्यायचं आहे कारण मिठाचं प्रमाण किती आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. राईसमध्ये ऑलरेडी अगोदर थोडंसं मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आंबट लागते का? याचे आता मीठ टाकलेलं आहे. आता आपण राईस टाकणार आहोत आणि दम देणार आहोत. चिकनने बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे आणि आज शेवटची जी एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे जेव्हा थोडंसं दम झाल्यानंतर. ती ट्रिक फार महत्त्वाची आहे ज्याच्याने बिर्याणीला एक वेगळा स्वाद येणार आहे. आपण टाकतोय तर राईस जो आपण सकाळी सुरुवातीलाच रेसिपीच्या बॉईल करून घेतला होता. याच्यामध्ये ऑलरेडी मी पुदिना असा टाकलाय कारण मग तो सगळीकडे जाईल आणि पुदिन्याचा पण एक वेगळा स्वाद जो आहे तो याच्यामध्ये येईल. सगळा राईस जो आहे आपण टाकून घेतलाय. अशा पद्धतीने आपण आता राईस हा टाकून घेतला याच्यामध्ये. त्याला थोडंसं आपण व्यवस्थित सेटल करून घेऊया याच्यामध्ये पातेल्यामध्ये सगळीकडे समभागात. त्यामध्ये आपण एक वेगळी जी ट्रिक वापरतोय ही फार महत्त्वाची आहे. ही बऱ्याचदा सांगितली जात नाही. जरी आपण चुलीवर केलेलं आहे तरी याचा जो एक वेगळा फ्लेवर जो आहे की चुलीवरचा तो येण्यासाठी आपण एक वेगळी जी टेक्निक वापरतो. आपण काय केलं इकडे जर तुम्ही बघा कोळसे जे आहेत ते कोळसे गरम करून घेतले अशा पद्धतीने. कोळसा जो आहे तो छानपैकी असा गरम करून घेतला आहे आणि ही ट्रिक जी आपण वापरणार आहोत त्यामध्ये आपण यामध्ये कोळसा ठेवणार आहोत आणि याच्यावर जे साजूक तूप आहे ते तूप आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यातून जो धूर येणार आहे तो कोळशाचा सगळा जो स्मेल आहे तो बिर्याणीला आपल्या मस्तपैकी भेटणार आहे ज्याच्यामुळे चुलीवरचा जो स्वाद आहे तो स्ट्रॉंगली येणार आहे. दमसाठी आपण वापरतोय ओला कपडा करून घेतलाय कारण आपण पीठ जनरली लावलं जातं पण त्याच्याने अजून खूप मेहनत वाढते. ती सोपी टेक्निक वापरतोय. मी ओला कपडा ठेवून दिलाय
आणि अशा पद्धतीने दमवर आपली बिर्याणी आता मंद आचेवर होते. तर ही टेक्निक खूप महत्त्वाची आहे की त्याला जो असलेला चुलीवरचा स्वाद आहे तो देण्यासाठी कोळशावर साजूक तूप टाका, एक मस्त फ्लेवर बिर्याणीला येईल. आता बिर्याणी होते, थोड्याच वेळात सगळ्यांना खायला मिळेल. सो फ्रेंड्स, फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे. ही दम बिर्याणी आहे. मसाला खाली राहतो, पीस खाली राहतात. बऱ्याचदा अनेक लोकांना ते मिक्स करून मसाला खाता येत नाही, म्हणून मी ही बिर्याणी पूर्णपणे मिक्स करतोय. आपण बघू शकता इथे क्लोजली. कापावं लागेल का? कोण आला? पहिल्यांदाच एकदा. इथून आला की तू करे का? हा येऊ दे तिला काही नाही. आता कधीच नाही आला. अहो, कधीच नाही आला आतापर्यंत. पहिल्यांदा दिसला. इकडे गेले का ते मिस्टर? बोलव ना त्यांना गं. आश्विनी काय? हे बसलो मामी तोपर्यंत. हे बोलव ना त्यांना. ए बिर्याणी कशी झाली? मस्त झाली. अजून खातोय. अजून घेतली नाही. छान झाली हा? छान झाली नक्की. हो ना. बघा बरं का. हो ना. तुम्ही बनवल्यावरती मग काय विषय का? नानाला केव्हाची भूक लागली. अगं मी व्हिडिओ साठी खाल्ला. असं बोलायचं. डोळे बघ. ती पोटात पडली. तुम्ही दोघं एकत्र बसता का मग? नाही नाही आम्ही एकत्र